नमस्कार, मी रविकांत कुंभार, मुक्काम पोस्ट मंद्रुप, तालुका दक्षिण सोलापूर, जिल्हा सोलापूर. आवाज मंद्रुपच्या युट्यूब चॅनल मध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. आणि आज दिनांक आहे 31 मार्च 2026. महाराष्ट्रात कुठल्या भागात पाऊस होऊ शकतो त्या संदर्भात थोडासा अंदाज देणार आहे. येणाऱ्या 36 तासात या जिल्ह्यात पाऊस होऊ शकतो असा एक सॅटेलाइट कडून अंदाज आहे. पहिला सोलापूर जिल्ह्याचा आपण विचार केला तर सोलापूर जिल्ह्यात बार्शी असेल आणि इकडं अक्कलकोट भाग आणि दक्षिण सोलापूर भागात जोरदार वादळी वाऱ्यासह येणाऱ्या 36 तासात हलका ते मध्यम पाऊस होऊ शकतो असा एक सॅटेलाइट कडून. काही भागात गाराही पडू शकतात. महाराष्ट्राच्या या भागात पाऊस होऊ शकतो असा एक सॅटेलाइट कडून अंदाज आहे. सोलापूर जिल्हा असेल, इकडे लातूर, धाराशिव, बीड, परभणी, बुलढाणा, वाशिम, अकोला, अमरावती आणि नागपूर, वर्धा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली याही भागात वादळी वाऱ्यासह पाऊस होऊ शकतो असा एक सॅटेलाइट कडून अंदाज आहे. तर नंदुरबार असेल, जळगाव असेल, धुळे असेल, नाशिक आणि खालचं जे अहिल्यानगरचा भाग असेल, संभाजीनगर याही भागात जोरदार वादळी वाऱ्यासह तुरळक ठिकाणी गारपीट होऊ शकतो असा एक सॅटेलाइट कडून अंदाज आहे. तर खालचं सोलापूर जिल्हा असेल, खाली इकडं कोल्हापूर असेल, सांगली, जत आणि गोकाक याही भागात, विजापूर जिल्हा आणि खालचं अफजलपूर असेल, कलबुर्गी आणि रायचूर आणि खालचं हम्पी, हॉस्पेट याही भागात वादळी वाऱ्यासह तुरळक ठिकाणी पाऊस होऊ शकतो असा एक सॅटेलाइट कडून अंदाज आहे. सर्व साहीच्या साही विभागात महाराष्ट्राच्या तुरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह गारपीट होऊ शकतो असा एक सॅटेलाइट कडून अंदाज आहे. येणाऱ्या 36 तासात हा पाऊस महाराष्ट्रात धुमाकूळ घालू शकतो असा एक अंदाज आहे. तर काल काही विभागात पावसाला सुरुवात झाला आणि पाऊस जोरदार वादळी वाऱ्यासह काही भागात गारपीटही झाली, काही भागात हलका ते मध्यम ही पाऊस झाला आहे. पुढील 36 तासात परत एकदा जोरदार वादळी वाऱ्यासह हलका ते मध्यम पाऊस होऊ शकतो असा एक सॅटेलाइट कडून अंदाज आहे. तर सोलापूर जिल्ह्यात अक्कलकोट असेल, दक्षिण सोलापूर याही भागात, बार्शीचा भाग असेल, 36 तासाच्या आत हलका ते मध्यम पाऊस वादळी वाऱ्यासह काही भागात गारपीट ही होऊ शकतो असा एक सॅटेलाइट कडून अंदाज आहे. भाग असेल बिदर, बसव कल्याण आणि हैदराबाद असेल, श्रीशैलम भागात ही जोरदार वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस होऊ शकतो असा एक सॅटेलाइट कडून अंदाज आहे. तर हा पाऊस आणखीन 4 ते 5 तारखेपर्यंत राहू शकतो असा एक सॅटेलाइट कडून अंदाज आहे. पुढील त्या संदर्भात आम्ही अंदाज देत राहणार आहोत. तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा.